ठाकरेंची सेना मनसेला 70 जागा देण्याच्या तयारीत. मुंबईतील 36 मतदारसंघातील प्रत्येकी 2 जागा मनसेला देण्याचा प्रस्ताव. ठाकरेंच्या सेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये फॉर्म्युल्यावर प्राथमिक सहमती. सूत्रांची माहिती. दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची भीती मुंबई पालिकेमध्ये दिसेल. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं भीती दाखवली जाते का, या प्रश्नावर अमित ठाकरेंचं उत्तर. वर्षा गायकवाडांच्या टीकेवर विचारलेल्या प्रश्नावर अमित ठाकरेंनी बोलणं टाळलं. दडपशाही करणाऱ्या लोकांसोबत आम्ही जाऊ शकत नाही, गायकवाडांनी केलं होतं विधान. वर्षा गायकवाडांचे वडील पाठिंबा मागायला शिवतीर्थवर आले होते. त्यांच्या भूमिकेवर मी जास्त बोलणार नाही. वर्षा गायकवाडांच्या टीकेला राजू पाटलांचं प्रत्युत्तर. तर मराठीसाठी आम्ही गुंड वाटत असलो तर आम्ही गुंड आहोत, राजू पाटलांचं उत्तर. बिहारनंतर आता मुंबईतही भाजपचे एमवाय समीकरण. भाजपचे एमवाय समीकरण निवडणुकांमध्ये यशस्वी ठरत असल्यानं मुंबईतही भाजपची रणनीती. महिला आणि युवकांची मतं मिळवण्यासाठी भाजपचे मुंबईमध्ये एमवाय समीकरण. नवाब मलिकांसोबत युती शक्य नाही, वरिष्ठांना सांगितलंय. मलिकांवरील आरोपांवर भाजप तडजोड करणार नाही, मंत्री आशिष शेलारांकडून स्पष्ट. आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही. युती तोडण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून निर्णय. निलेश राणेंची टीका. कणकवलीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये राणे बंधू आमने सामने. काही नेत्यांमुळे आमच्या कोकणाचं नाव बदनाम. कोकण हा सुसंस्कृत थोरा मोठ्यांचा आदर करणारा प्रांत, मात्र काही लोकांमुळे कोकणच्या परंपरेला कलंक लागला. भास्कर जाधव यांची राणे पितापुत्रांवर टीका. सावंतवाडी नगरपालिकेमध्ये शिंदे सेनेला 100% यश मिळेल. मराठी लिहिता वाचता न येणारे व्यक्ती नगराध्यक्षपदासाठी उभे केले. शिंदे गटाचे संजू परब यांचा दावा. आम्ही भाजपचं तगडं आव्हान मानतच नाही, असंही वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीसांचा मी कोणताही शब्द मोडला नाही. लोकसभेला आजारी असतानाही भाजप उमेदवाराला 15,000चं मताधिक्य दिलं. शहाजी बापू पाटलांची प्रतिक्रिया. कागल नगरपालिका निवडणुकीमधल्या शिंदे गटाच्या उमेदवारांना अज्ञातस्थळी हलवलं. शिंदे गटाकडून खबरदारी. खाडके मुश्रीफांच्या आघाडीमुळे खासदार संजय मंडलिकांच्या मदतीला प्रकाश आंबेडकर सरसावले. अक्कलकोट नगर परिषदेमधील नगरसेवक पदाचे उमेदवार सहलीला. सत्ताधारी नेते दबाव आणून अर्ज माघारी घ्यायला लावत असल्याचा आरोप. काँग्रेस तालुकाध्यक्ष मल्लू पाटलांची माहिती. दरम्यान आता काँग्रेसचे उमेदवार नॉट रिचेबल असल्याची माहिती.